मित्रांनो, हे आमचे शेजारी शेतकरी आहेत कमलाकर पाटील म्हणून. तर आता हे जे शेत येतं ते फार अडचणीमध्ये येतं. आता त्यांचा बागेचा मुहूर्त होणार आहे. गेल्या 4-5 दिवसापासून ते व्यापारी शोधताय, पण भाव तेवढे पाडून मागताय. आता ते एका व्यापाऱ्यानं साधारण 700-800 रुपये मागताय. तर विचार करा, आधीच शेत अडचणीमध्ये, मुख्य रस्त्यापासून फार लांब आहे, इकडं तर वाहन येतच नाही. तर मग आता तुम्हाला दाखवतो इकडून रस्ता कसा आहे. आता बघा मित्रांनो, इथं पुढे गेले तर खाली नाला आहे, एक मोठा नाला. त्या नाल्यामार्गे ट्रक येते आणि एवढं शेत ओंडालायचं आहे मजुराला किडीगड वाहण्यासाठी. तर विचार करा केवढी मजुरी घेतील ते. कारण की मजुरांचं कसं असतं, एक बांध आला की 2-3 रुपयाने मजुरी वाढते. आता बांधावरती मजुरी 9 ते 10 रुपये चालू आहे. आणि बऱ्याचदा मजूर लोक जी सांगतील ती त्यांची डिमांड पूर्ण करावी लागते. आणि खास करून मजुरांचं बी कसं आहे, ज्यांच्या शेत अशा अडचणीमध्ये असतात ना, त्यावेळेस त्यांचे नखरे जास्त असतात. हा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याने घेतलेला आहे आणि त्यांना करावंच लागतं शेतकऱ्याला. तर आता अशी पाहिजे ती एवढा लांबून माल वाहतुकीसाठी आता तो मजूर जर सांगेल त्या रेटने त्यांना द्यावा लागेल. आता विचार करा, जर मुहूर्तच त्यांचा 700-800 किंवा 1000 रुपये जरी भेटला तरी त्यांना किती जड जाणारी मजुरी. तर बघू शकता, प्लॉट वगैरे चांगला आहे, पण शेत अडचणीमध्ये असल्यामुळे व्यापारी पण इथं आल्यानंतर म्हणतो की बुवा वाहन अटकायला नको बुवा. तर शेतकऱ्याला JCB सुद्धा रेडी ठेवावं लागतं, काही अडचण आली बा, कुठं गाडी फसली. कारण की काट्यापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी शेतकऱ्याची असते. म्हणून तोपर्यंत टांगतीच तलवार असते, इतकी फजिती झालेली आहे. आता 2-3 दिवसापासून ते टेन्शनमध्येच आहेत की बुवा एवढा खर्च केला बुवा आणि भाव असे मागताय बुवा व्यापारी, तर काय करणार बा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला चौपेर कुठंच रस्ता दिसणार नाही, पूर्ण अडचणीमध्ये शेत आहे. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे पिका लावला बुवा एवढा अडचणीमध्ये आहे. तर भुसार पिकं सर्व करून पाहिले, मका, सोयाबीन, कापूस, पण त्याच्यात काहीच उरलं नाही पैसे. 2 पैसे द्यायची क्षमता, फक्त केळी पिकामध्ये जेवढी रिस्क जास्त तेवढं प्रॉफिट बी जास्त, म्हणजे क्षमता याच्यामध्ये जी, म्हणून मजबुरी अशी आहे. आणि असंही शेतरस्त्यांची समस्या मोठ्या असल्यामुळे बरेच शेतकरी केळी लावत नाही. जर विचार करा, जर सर्व शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले तर विचार करा केळीचं प्रमाण किती मोठं वाढणार आहे. तर इतक्या समस्या आहेत भरपूर, तर त्याच्यावर काही सोल्युशनच नाही प्रॉपर. आता सुदैवाने पाऊस कमी आहे म्हणून त्यांचा माल सुदैवाने निघू शकतो व्यवस्थित, काही वाहनला बी अडचण येणार नाही. पण जर पाऊस वगैरे मोठा झाला परत त्यांना अडचण येणार आहे, कारण की ट्रकवाला ट्रक टाकणारच नाही, तर व्यापारी गाडी पाठवणार नाही. तेव्हा तो वाट बघेल, पाऊस थांबेल तेव्हा गाडी लावेल बा असं. आणि अशामध्ये यांचा माल टाईट होऊन जाईल, कारण की आता त्यांना मुहूर्त करायचा आहे म्हणून त्यांनी 0-0-50 सोडलेलं आहे वॉटर सोल्युबल माल फुगवणीसाठी. तर अशा असंख्य समस्या असतात, तर ना इलाज आहे. तर मित्रांनो, सध्या तुमच्याकडे बांधावरच्या मजुरीचा रेट काय चालू आहे तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुहूर्त तुमच्याकडे काय भाव चालू आहे ते पण नक्की सांगा, जेणेकरून आपली कनेक्टिव्हिटी वाढेल आणि इतर भागांमध्ये काय परिस्थिती आहे ते सत्य सर्वांना समजेल.